नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। बीड लोकसभेची निवडणूक ही अत्यंत चुरशीची झाली। अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कोण जिंकेल हे अनिश्चित होतं। देशात सर्वात उशिरा जर कोणत्या मतदारसंघाचा निकाल लागला असेल तर तो बीड लोकसभा मतदारसंघाचा लागला। या ठिकाणी जातीय समीकरणे देखील मोठ्या प्रमाणात महत्त्वाची ठरली। बीडमध्ये प्रामुख्याने मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पाहायला मिळाला। मराठा मतं आपल्याकडे घेतण्यासाठी पंकजा मुंडे यांनी अनेक प्रयत्न केले, मात्र शेवटच्या अगदी 2 दिवसांमध्ये त्यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अगदी 2 सभा ह्या बीडमध्ये लावल्या होत्या। छत्रपती उदयनराजे भोसले यांनी बीडमध्ये त्यांच्यासाठी 2 सभा घेतल्या आणि या सभेदरम्यानच छत्रपती उदयनराजे भोसले यांनी एक वक्तव्य केलं होतं। आता त्याच वक्तव्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे। महाराज शपथ कोणी पण काय म्हणलं प्लीज शपथ सांगतो तिला देणार मी माझ्या बरोबर मी प्रार्थनेला देतो आणि तिथून निवडून आणतो। सभेदरम्यान बोलताना छत्रपती उदयनराजे असे म्हणाले होते की पंकजा मुंडेंना जर तुम्ही या ठिकाणाहून पाडलं तर मी माझा राजीनामा देईन आणि सातारामधून त्यांना निवडून आणेल। तो व्हिडिओ देखील जोरदार व्हायरल होतो आहे। आता लोक हाच प्रश्न विचारत आहेत, प्रामुख्याने जे पंकजा मुंडेंचे समर्थक आहेत ते प्रश्न विचारत आहेत की आता छत्रपती उदयनराजे भोसले हे राजीनामा कधी देणार। त्यामुळे नक्कीच पत्रकार देखील त्यांना हा प्रश्न विचारतील। त्यामुळे छत्रपती उदयनराजे भोसले अगदी 15 ते 20 दिवसा अगोदर केलेल्या वक्तव्यावरती ठाम राहतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि ते राजीनामा देतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं, छत्रपती उदयनराजे भोसले असा राजीनामा देतील का? याविषयी आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मनपूर्वक धन्यवाद।